मनसेच्या मोर्चाची तारीख बदलली गेली आहे। 6 जुलैच्या ऐवजी आता 5 जुलैला हा मोर्चा होणार आहे। म्हणजे एक दिवस आधी मोर्चाचं नियोजन करण्यात आलंय। हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी आजच जाहीर केलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय 6 जुलैची पहिली तारीख देण्यात आली होती, ती आता 5 जुलै करण्यात आलेली आहे। तर मनसेचा मोर्चासाठी उद्धव ठाकरेंना प्रस्ताव असल्याचंही कळतंय। मोर्चात सहभागी होण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना पाठवण्यात आल्याचं कळतंय। हिंदी सक्ती विरोधात ठाकरे सेनेला प्रस्ताव देण्यात आलेला आहे। एक मोर्चा हवा, 2 मोर्चे नको असं मनसे म्हटलंय। म्हणजे एकंदरीतच आपण पाहतोय आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना हाक दिलेली आहे। मोर्चासाठी एकत्र यावं असं ते आवाहन करतायत। वैदेही काडेकर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। वैदेही, आपण पाहतोय एका ठाकरेंनी दुसऱ्या ठाकरेंना हाक दिलेली आहे, यावेळी आंदोलनासाठीची हाक आहे। काय वाटतं, उद्धव ठाकरेंकडनं कसा प्रतिसाद येणार आहे, काय अपडेट आहे? आपण बघतोय की मनसेकडून मोर्चाचं जेव्हा आवाहन करण्यात आलं त्यानंतर मराठी माणसांसाठी खरं तर 2 ऐवजी एकच मोर्चा करावा असं आवाहन खरं तर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण बघतोय की मनसेच्या नेत्यांनी एक प्रस्ताव सध्या ठाकरे गटाला पाठवलेला आहे। ठाकरे गटाच्या नेत्यांना मनसेच्या नेत्यांनी फोन केलेला आहे आणि 2 ऐवजी एकच मोर्चा काढावा अशा संदर्भातला हा प्रस्ताव असल्याची माहिती सध्या मिळत आहे। त्या संदर्भात लवकरच ठाकरे गटाकडून देखील उत्तर येण्याची अपेक्षा आहे। मात्र या एकूणच निमित्तानं मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र दिसतील का याची उत्सुकता प्रत्येकाला आहे। अर्थातच वैदेही, धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी। खरंच सगळ्यांना उत्सुकता लागली की दोन्ही ठाकरे एकत्र दिसणार का, आंदोलन हे त्याचं निमित्त असणार आहे का, पाहावं लागणार आहे। खरं तर 6 जुलै ही तारीख होती राज ठाकरेंच्या मोर्चाची, तर 7 जुलैला एक मोर्चा होणार होता ज्याला उद्धव ठाकरे देणार होते प्रतिसाद। मात्र आता आपण पाहतोय दोघं एकत्र करणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।